मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आपण रस्त्यावरून जात असताना अचानक एखाद्या ठिकाणी श्री स्वामी समर्थ असं लिहिलेलं दिसतं, तर कधी मोबाईल स्क्रोल करताना अचानक स्वामींचं चित्र समोर येतं किंवा स्वामींचा एखादा संदेश दिसतो. आपण एखाद्या महत्त्वाच्या निर्णयाच्या वाटेवर असताना मन अस्वस्थ असतं किंवा काळजीनं भरलेलं असतं. त्याच वेळेला अचानक गाड्यांच्या मागे एखाद्या भिंतीवर आपल्याला महाराजांचा फोटो किंवा श्री स्वामी समर्थ हे शब्द ठळकपणे नजरेसमोर येतात किंवा महाराजांचा "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे" हा अभिमंत्र, हा संदेश आपल्याला अचानक दिसतो. मनामध्ये अनोखी शांतता उमटते. अनेक भक्त हे अनुभव वारंवार घेत असतात. ते म्हणतात की जेव्हा मी खूप दुःखी असतो तेव्हा अचानक स्वामी मला कुठे ना कुठे दर्शन देतात. असा अनुभव अनेक भक्तांनी घेतलेला आहे. मला पण स्वतःला असे अनुभव बरेच वेळा आलेले आहेत. पण प्रश्न असा आहे की हा केवळ योगायोग असतो की हा कोणता तरी संकेत असतो? आध्यात्मिकदृष्ट्या विचार केल्यास अशा घटनांना केवळ योगायोग म्हणणं योग्य नाही. कारण भक्ती आणि श्रद्धेच्या प्रवाहामध्ये स्वामींचं नाव किंवा त्यांचा फोटो, त्यांचा संदेश हे अनेकदा आपल्याला मार्गदर्शन करायलाच दिसत असतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की स्वामींचा फोटो अचानक दिसणं किंवा त्यांचा एखादा संदेश नजरेसमोर येणं हा संकेत असतो की योगायोग. मित्रांनो, आपली स्थिती आणि स्वामींचा संकेत. जेव्हा आपले मन गोंधळामध्ये असते, संकटात असते आणि आपण एखाद्या उत्तराच्या शोधात असतो, तेव्हा आपले अंतर्मन स्वामींकडे मदतीसाठी धाव करत असते. अशा वेळेला अचानक त्यांचा फोटो दिसणं ही एक दैवी वेळ असते. तो फोटो म्हणजे एक प्रकारचं आश्वासनच असतं की मी तुझ्या सोबत आहे, घाबरू नकोस. हा क्षण खूप सूक्ष्म असतो, पण यामागे खूप मोठे आध्यात्मिक सामर्थ्य असतं. नामस्मरणाचे सामर्थ्य. आपण स्वामींचे नामस्मरण करत असताना ते आपल्या मनामध्ये जागृत होतात. म्हणूनच एखाद्या क्षणी जर आपण त्यांचे नाव घेऊन काही विचार करत असू आणि लगेच कुठेतरी त्यांचा फोटो दिसला, संदेश दिसला, तर ते त्या विचाराचे उत्तर असू शकतं. खरंच मित्रांनो, स्वामींच्या कृपेसाठी पात्र असण्याची गरज नाही. स्वामी प्रत्येक क्षणी आपल्या भक्तांकडे लक्ष ठेवून असतात. पण आपल्याकडूनही सातत्याने नामस्मरण, सेवा, निस्वार्थ भाव आणि समर्पण हवं असतं. जेव्हा या 4 गोष्टी निर्माण होतात ना, तेव्हा स्वामी स्वतःहून मार्गदर्शन करतातच. त्यांच्या फोटोचे अचानक दर्शन हे कृपेने लहानसे रूप असते. स्वामींचा अचानक फोटो दिसणे परीक्षा किंवा कृपा. कधीकधी स्वामी महाराजांचा फोटो संकटाच्या वेळी दिसतो. काही वेळा लोक विचारतात की हे संकटाचे संकेत आहे का? तर याचे उत्तर हे आहे की तो फोटो संकटाची जाणीव करून देण्यासाठी नाही, तर संकटामध्ये दिलासादायक ठरण्यासाठी असतो. त्या क्षणी आपल्याला मनोधैर्याची गरज असते आणि स्वामींचे दर्शन हे मनाला आधार देतं. मित्रांनो, अनेक भक्तांचे अनुभव, अनेक भक्तांच्या जीवनामध्ये हे घडले आहे की जेव्हा त्यांनी कोणत्याही मार्गदर्शनाशिवाय एखादा मोठा निर्णय घ्यायचा ठरवला, तेव्हा अचानक त्यांना स्वामींचे दर्शन झाले आणि मन स्थिर झालं. काही जणांना गाडीवर, मोबाईलमध्ये किंवा अगदी स्वप्नातही स्वामींचं दर्शन होतंच. हे सर्व संकेत आहेत की स्वामी तुम्हाला ऐकतात, पाहतात आणि योग्य वेळी उत्तरही देतात. संकल्पशक्तीचा परिणाम. कधी कधी आपण एवढे खोलवर त्यांच्या आठवणीमध्ये जातो की बघा, आपल्या मनाची ऊर्जा स्वतः त्या प्रतिमांना खेचून आणते. ही श्रद्धेची ताकद असते. त्यामुळे स्वामींना सतत अंतर्मनापासून हाक मारा देणारा भक्त त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे पाहतोच. विश्वासाचे बळ. कोणत्याही भक्तासाठी त्याचे गुरु किंवा आराध्य दैवत असतं. हे त्याच्या जीवनाचा केंद्रबिंदू असतात. अशा वेळेला एखाद्या अडचणीमध्ये, गोंधळात, भीतीमध्ये असताना जर स्वामींचं अचानक दर्शन झालं, तर तो भक्त ते संकेत म्हणून घेतो की स्वामी आपल्या पाठीशी आहेत. मित्रांनो, चिंतनासाठी स्मरण. महाराज म्हणतात की चिंता नको, चिंतन कर. परंतु अनेकदा आपण जीवनामध्ये इतके गुंतून जातो की स्वामींचे स्मरण विसरतो. अशा वेळेला अचानक दिसणारा स्वामींचा फोटो म्हणजेच एक जागरूकतेचा इशारा असतो की माझे स्मरण कर. आणि आपल्याला सवय असते
की फक्त दुःखाच्या वेळेस स्वामींना आठवायचं, पण तसं न करता तुम्ही नियमाने तुमची गरज असो किंवा नसो तुम्ही नामस्मरण करत राहा. तुमच्या चांगल्या काळामध्ये सुद्धा तुम्ही स्वामींचे नाव घ्या. तुम्हाला स्वामी नावाची गोडी जर लागली ना, तर तुमच्या प्रत्येक निर्णयामध्ये स्वामी तुम्हाला मदत करतील किंवा ते तुमच्या पाठीशी आहे असे तुम्हाला जाणवत राहतील. आणि मित्रांनो, प्रत्येक निर्णय तुम्ही निर्भयपणे घेऊ शकाल किंवा एक प्रकारचा आत्मविश्वास तुमच्यामध्ये जागृत राहील. भेट की संदेश. महाराज हे सतत भक्तांच्या संपर्कामध्ये असतात. त्यांच्या कृपादृष्टीने ते कोणत्याही रूपामध्ये दर्शन देतात. कधीकधी एखाद्या वृक्षाच्या, एका वृद्धाच्या रूपात, तर कधी गाडीवरच्या फोटोमध्ये, तर कधी एखाद्या विचारामध्ये. स्वामी कधीच प्रकट किंवा गुप्त या स्वरूपामध्ये नाही, तर संदेश रूपाने सुद्धा भक्तांना भेट देतात. मोबाईलवर अचानक स्वामी संदेशाचे स्टेटस दिसणे आणि ते कदाचित आपल्या प्रश्नाचे उत्तरही असू शकतं. मित्रांनो, माझ्या बाबतीत बराच वेळा असं झालेलं आहे. जेव्हा मी उदास होते, डोळ्यातनं पाणी येतं आणि अचानक इंस्टा FBवर मला असे व्हिडिओ संदेश, स्वामींचे संदेश ऐकायला मिळतात ना, इतकं फ्रेश वाटतं की पूर्ण दुःख असं वाटतं की ते काय नाही, आता सगळं स्वामींवर सोडायचं, हे चिंता, हे विचार काही करायचं नाही, असं एकदम मनात येतं. मित्रांनो, स्वामी आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तरही देतात. आपल्याला मिळालेला दिलासा, एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा आपल्याला त्यातून मिळत असते. स्वामींची कृपादृष्टी आणि आश्वासन, स्वामींचा फोटो दिसणे ही केवळ नजरभेट नसते, तर ते तुमच्यासाठी कृपा असते. याचा संकेत असतो कधी आपल्याला स्वतःवर विश्वास राहत नाही. वाटतं की मी फार चुकीच्या मार्गावर चाललेलो आहे, माझं काही चांगलंच होणार नाही, खूप दुःख, अडचणी आहेत, त्यातून मार्ग मिळणार नाही असं मनाला वाटत राहतं. तेव्हा अचानक दिसणारे स्वामींचे दर्शन म्हणजेच एक आश्वासन असतं की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बऱ्याचदा असं वाटतं की हे सगळं फक्त मनाचे खेळ आहेत, पण अनुभवी भक्त सांगतात की ज्या वेळेला सर्व मार्ग बंद होतात ना, आपण संकटात असतो ना, तेव्हा असं संकेत सहजच मिळतात. यामागे कोणताही योगायोग नसतो, तर स्वामींच्या कृपेने मिळालेली एक थेट साक्ष असते. जर या संकेताला आपण योग्य प्रकारे समजून घेऊन आणि दररोज नामस्मरण चालू ठेवलं ना, तर स्वामींच्या उपस्थितीचा अनुभव सातत्याने येणार म्हणजे येणार. स्वामींचा अचानकपणे फोटो दिसणे, संदेश दिसणे हा योगायोग नाही मित्रांनो, तो भक्ताच्या भावनेला मिळालेला प्रतिसाद असतो. तो फोटो, ते शब्द, ते चित्र, हे सगळे आपल्याला सतत जागृत ठेवण्यासाठी आहेत. महाराज केवळ मंदिरात किंवा मठामध्ये किंवा फोटोमध्ये नसतात, तर ते आपल्या अंतःकरणामध्येही असतात. जर तुम्हालाही असे सतत अनुभव येत असतील, तर समजून जा की स्वामी माऊली तुमच्या सोबत आहेत. तुम्ही एकटे नाही आहात. कोणत्याही अडचणीमध्ये, संकटात, गोंधळात ते नेहमी तुमच्या पाठीशी आहेत. मित्रांनो, जेव्हा अशा प्रकारचे दर्शन होते ना, तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करू नका. त्याचे स्वागत करा, मनामध्ये धन्यवाद व्यक्त करा आणि त्या क्षणाला पार जा, त्या क्षणाला उत्तर द्या. अधिकाधिक नामस्मरण करा. स्वामींचं मार्गदर्शन हे सर्वात मौल्यवान गोष्ट आहे. अशाच उत्तरांमधून आपल्यापर्यंत पोहोचत असते. कधी संकटाच्या वेळी, कधी निर्णयाच्या वेळी, तर कधी अंधारात असताना स्वामी आपल्याला दर्शन देतातच, कारण ते आपल्याला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सतत सज्ज असतात. यासाठी मन शांत ठेवा, त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवा आणि श्री स्वामी समर्थ हे नाम सतत अंतःकरणापासून घ्या. कोणतीही सेवा करू नका. असं नाही की तुम्ही जपमाळ घेऊन बसा किंवा तुम्ही आसन घ्या, तुम्ही ग्रंथ वाचा, काही करू नका. तुम्हाला शक्य नाही ना, काही करू नका. फक्त जे काही तुम्ही तुमचे दैनंदिन काम करत असाल ना, ते काम करता करता फक्त तोंडात मनात नाव घ्या, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. बास, ही सर्वात मोठी सेवा आहे. याचं फलित तुम्हाला नक्की स्वामी माऊली देणार म्हणजे देणार. दिखावा करून कोणती सेवा करण्यापेक्षा अंतःकरणापासून विश्वासानं केलेली सेवा कित्येक पटीने फलित देते आपल्याला. मित्रांनो, नामस्मरण करत राहणं हा सर्वात मोठा उपाय आहे. तसाच आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. स्वामी भक्त आहात तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की कमेंट करा. माऊली
प्रत्येकाच्या हाकेला धावून जाणार म्हणजे जाणार. काय पाहिजे आयुष्यात? स्वामींचा आशीर्वाद आहे ना, बास, बाकी काही नको. आहे त्यात सुखी. श्री स्वामी समर्थ.